मी लवकर उठले, म्हटलं लवकर एक्सरसाइज करते पिहू उठायच्या आधी, कारण काल पिहूने मला एक्सरसाइज करताना खूप त्रास दिला होता. आणि बघा जशी मी उठले फक्त पाणी ठेवायला आले तर माझ्या मागे उठूनही आला आणि चल एक्सरसाइज कर वगैरे जे आहे चालू झाले. एक्सरसाइज का सांग ना. हां मग चढणं कर ना. मला पाणी पिऊ दे, थोड्या वेळ शांत बसू दे, नंतर एक्सरसाइज. नाही 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 आता कर. नाही आताच कर. सो बघितलं तुम्ही, मी लवकर उठले काय तर मला शांततेत एक्सरसाइज करता आली पाहिजे म्हणून, आणि माझे मागेच साहेबही उठले. माहिती आहे का, याच्या धाकाने आज मी 15 मिनटं जरा लवकर उठले. म्हटलं पटकन उठूयात आणि एक्सरसाइज आटपून घेऊयात. कारण एकदा काही महाशी उठले ना की बघितलं तुम्ही काल माझ्या एक्सरसाइजचा कसा बँड वाजला ते. पण तरी जाऊ दे, काल पहिला दिवस होता आणि काल जास्तीची करून मला काही हातपाय दुखवून घ्यायचे नव्हते, तरी बऱ्यापैकी जी आहे कंबर दुखते आहे माझी. पण ठीक आहे, चला आता पटकन जे आहे पाणी पिते, त्यानंतर एक्सरसाइज करते. कंबर दाबून देतो. नको दाबून देऊ बाबा तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड नाईट. गुड नाईट. जा झोप 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 झोप. हा हात चिकन छोका चिकन तंदूर असं करायचं. प्लीज. बस निघाला नाही का पिहूची मस्ती अशी स्टार्ट होते ना. आता मला म्हणत होता मम्मा तू मेडिटेशन कर, आणि मी मेडिटेशन करायला बसली तर बघा माझा मोबाईल हिसकावून पडून जात होता. बरं झालं लगेच माझ्या लक्षात आलं. सो चला सकाळची सुरुवात मस्त पिहूच्या नॉटीनेसने, खोडकरपणाने जरी सुरू झालेली असली तरी प्रसन्न झालेली आहे. खूप छान वाटतं माहिती आहे का, पिहूसोबत आरोहीसोबत असा वेळ घालवायला मला फार आवडतो. हां डिस्टर्बही तो फार करतो पण छान वाटतं. सो मी माझं जे ड्रिंक होतं ते संपवलं आणि थोडंसं 10 मिनटं जे आहे मेडिटेशन केलं. आणि तेव्हा त्याला म्हटलं तू 10 मिनटं आता गार्डनमध्ये आला की विचार कर. सो त्यामुळे तो आला नाही आणि माझं व्यवस्थित 10 मिनटं निवांतपणे मेडिटेशन झालं. त्यानंतर मी एक्सरसाइजला सुरुवात केली. सो त्याची अशी लुडबुड जी आहे आजही चालली होती. आणि तो उठला स्पेशली याच गोष्टीसाठी होता माहिती आहे का. त्याला इतकं बाळा झोप चाललेलं माझं, पण तो काही ऐकेनाच. त्यामुळे त्याच्यासोबत जे आहे जशी होईल तशी एक्सरसाइज मी आज केली. आणि तो खरं तर इतका त्रास देत होता ना, तर आरोहीचे पप्पा बोलले जाऊ दे तू ना आता हे सर्व स्टॉप कर, शाळा सुरू झाल्या की नंतर जे आहे तू तुझी एक्सरसाइज चालू करशील, म्हणजे तुला डिस्टर्ब करणारं कोणी नसेल. पण खरं सांगू का, नंतर हा कधी येत नसतो. आणि नंतर करता नंतर हा शब्दच खूप भारी. पण माहिती आहे का, नंतर वेळ निघून जाते, नंतर वय निघून जातं, नंतर इच्छा संपून जाते, नंतर शरीर कमजोर होतं, नंतर हवी वाटणारी गोष्टही नकोशी वाटते, नंतर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या वाढतच जातात, नंतर केस पांढरे होतात, नंतर वय झाल्यावर फोटो चांगले येत नाहीत, नंतर फिरण्यासाठी गुडघे चांगले राहत नाहीत, नंतर फॅशनेबल कपडेही म्हणजे शोभत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं नंतर हा शब्द आयुष्यात नसावाच. जेव्हा जे सुचलं तेव्हापासून ते स्टार्ट करावं. आणि त्यामुळे मी म्हटलं जाऊ देऊ देत त्याला, किती त्रास देईल. 1-2 दिवस त्याला या गोष्टीचं कौतुक वाटेल, तोपर्यंत त्रास देईल, पण त्यानंतर तोही यूज टू होऊन जाईल, मीही यूज टू होऊन जाईल. आणि जे आहे मी माझी एक्सरसाइज कंटिन्यू केली. ब्रेकफास्ट बनला आहे माझा आणि आता मला अशी प्रचंड भूक लागते सकाळी की काय सांगू. एकतर मी 16 तासाचा फास्ट करते आहे, म्हणजे रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत मी काहीच खात नाही. एरवी आधीसुद्धा आमचं 8च्या आधी जेवण होऊन जायचं, पण बऱ्याचदा लेटही व्हायचं किंवा जेवण झाल्यानंतर ही आईस्क्रीम म्हणा काहीतरी खाल्ल्या जायचं. त्यामुळे म्हणजे फास्ट पूर्ण 16 तासाचा होत होता असं म्हणता येणार नाही.
पण आता मी म्हणजे प्रॉपर असा 16 तासाचा फास्ट करते आहे आणि सकाळी सुद्धा एक्सरसाइज करते आहे. त्यामुळे अशी भूक लागते ना एक्सरसाइजमुळे, तर कालही मला असं होत होतं मी काय खाऊ आणि कधी खाऊ असं झालं होतं. आणि आता सुद्धा तशीच कंडिशन आहे माझी. सो ब्रेकफास्ट बनलाय माझा आणि आज ब्रेकफास्टमध्ये आहे पोहा. माहिती आहे का, ब्रेकफास्टमध्ये आता तुम्ही वजन कमी करायचं आहे, फॅट कमी करायचं, फॅन्सी डाएट वगैरे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यूट्यूबवर सोशल मीडियावर दिसतात. पण त्याच्या नादाला न लागता तुम्ही जे रोज कन्झ्युम करताना तुम्ही तेच करा. जसं पोहा, उपमा, इडली, डोसा वगैरे वगैरे वगैरे. जितकं सिम्पल तुम्ही तुमचं डाएट रुटीन ठेवाल ना तितकं जे आहे तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा येणार नाही. आता मोबाईलमधलं पाहून पाहून आपण ते किती दिवस फॉलो करणार नाही का. म्हणजे कधी ओट्स म्हणा, हे ते फॅन्सी म्हणजे डाएट बनवताच आपल्याला थकवा येऊन जाईल आणि त्या सर्व गोष्टी मग आपल्याला म्हणजे आपल्या जिभेवर रुळलेल्या नसतात, त्यामुळे खायचाही कंटाळा येतो. त्यामुळे जे आपलं डेलीचंच आहे ना तेच तुम्ही आणखी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू शकता. जसं मी आज घेतलेले आहे पोहे. सो पोह्यामध्ये मी भरपूर भाज्या घातल्यात, इव्हन टोमॅटो, सिमला मिरचीनं काय काय भरपूर घातलं. सो मस्त निवांत बसले 5 मिनिटासाठी, कारण पोळ्या बनवून झाल्यात आणि तेवढ्या वेळात एवढी गरमी झाली की काय सांगू. आता बराच वेळ झाला माहिती आहे का, तरी आज ऊन त्या तुलनेत जरा कमी आहे आणि मस्त थंडी थंडी हवा चाललेली, म्हणून म्हटलं चला इथे थोडंसं बसू. आणि आता मला इतका निवांत वेळ कसा मिळाला ते सांगते. आरोहीला आणि पिहूला मी कामं वाटून दिलेली आहेत. सो पिहूने हॉल आवरला, सर्व पसारा, आणि माझ्या आरोहीने झाडून काढलं, पोछा लावला. त्यामुळे माझी कामं आजची सोपी झाली, म्हणून मला असा छोटा छोटा ब्रेक घ्यायचा जो चान्स आहे तो मिळतोय. पण ते काही पिहूच्याने बघवत नाही, त्याचंच केव्हाच चाललेलं, मम्मा माझ्यासोबत खेळणं, माझ्यासोबत खेळणं. हो ना, असं माकडासारखं तोंड का करते तू. सो मला ना पिहूचे जे काही मित्र पिहूचे जे काही मित्र गावी गेलेले आहेत प्लीज रिटर्न या. पिहू मला खूप इरिटेट करतोय सतत जे आहे पिहूचं, मम्मा मी काय करू, मम्मा मी काय करू, मम्मा मी काय करू, काय खेळू, काय खाऊ, जे आहे चाललेलं असते. म्हणून जे मित्र जिथे कुठे गेले असतील प्लीज रिटर्न या. माझा पिहू खूप बोर होतोय. हो ना पिहू, कुणाची वाट बघतोय तू. बस पिहू मितांशची वाट बघतोय, कारण तो त्याचा असा मित्र आहे आणि कधीही बोलवलं मितांश येतो का रे खेळायला तर तो तयारच असतो. हो ना. आज पिहूचं केव्हाचं चाललेलं, मम्मा माझ्यासोबत खेळ खेळ खेळ, आणि मी केव्हाचं टाळत होती, हे काम होऊ दे ते काम होऊ दे. पण आता खरंच म्हणजे तो खूप इरिटेट व्हायला लागला होता, म्हणून बाकी कामं ठेवली मी साईडला आणि इव्हन स्वयंपाकही साईडला ठेवला आणि त्याच्यासोबत खेळायला लागले. आणि आता आम्ही खेळतो आहोत तिथे लप्पन छिप्पन, म्हणजे तुमच्या भाषेत काय माहीत नाही काय म्हणतात ते, आमच्याकडे लप्पन छुप्पन म्हणतात आणि हाईड अँड सीक म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. सो ते खेळलो आणि भरपूर मजा केली. माहिती आहे का, पसारा दिसत आहे तुम्हाला घरातला, तो सर्व आवरायचा सोडून मी ही मुलांसारखीच झाली. आणि माझा पिहू तर अगदी कुठे कुठे जाऊन लपत होता, त्याने एकही कबड सोडलं नाही, खिडकी सोडली नाही, गॅसच्या ओट्यावर इव्हन तो जाऊन लपला. पण मजा भरपूर आली. माहिती आहे का, खूप दिवसानंतर आम्ही हा खेळ खेळत होतो. तसं प्रत्येक उन्हाळ्यात हा खेळ तर आमच्याकडे खेळलाच जातो, पण आता ना मला कंटाळा येतो कधी कधी. तर माझं चाललेलं जाऊ दे आपण कॅरम खेळू, जाऊ दे आपण हे खेळू ते खेळू, म्हणजे बैठे खेळ मला खेळायला आवडतात. पण मुलांना ते बैठे खेळ खेळून खेळून बोर होतात. सो त्यांना असं काहीतरी पाहिजे असतं, म्हणून म्हटलं चला आज जरा त्यांच्या मनाचं खेळूयात. आणि खरंच भरपूर मजा केली, भरपूर धमाल खेळली आणि खूप दिवसानंतर मलाही इतकं रिफ्रेश वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. आणि आपण ना म्हणजे आपल्या वयानुसार नेहमी विचार करतो, पण कधीतरी मुलांच्या लेवलला जाऊन विचार करणं गरजेचं असतं. आपली कामं कधी संपतच नाहीत, पण त्यातला वेळ काढून मुलांना देणं खरंच खूप गरजेचं असतं. आपल्याला असं वाटतं त्यांना छान तयार केलं, त्यांना खाऊ पिऊ घातलं, त्यांचा अभ्यास घेतला, म्हणजे एवढा वेळ त्यांना दिलेला पुरेसा असतो, पण तितका वेळ त्यांच्यासाठी तरी पुरेसा नसतो. त्यांना असं वाटतं आपल्या मम्मी पप्पांनी कधीतरी आपल्यासोबत खेळावं, आपल्यासोबत मस्ती करावी. सो तो वेळही त्यांना देणं गरजेचं आहे. सो थोड्या वेळ खेळल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. मस्त पनीरची भाजी केली, जेवण केलं आणि इथे आता भाजी काढून ठेवता ठेवता तुमच्यासोबत शेअर करते आहे बघा, कारण भाजी खरंच खूप मस्त झाली होती. कधीतरी आज जरा वेगळ्या पद्धतीने केली होती, सो कधीतरी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. पण चला आता म्हणजे बराच वेळ झाला, भांडे वगैरे घासली, निवांत बसली होती. म्हटलं चला आज सर्व काही निवांतच चाललेलं आहे, तर निवांतपणे स्किन केअरसुद्धा करूयात.
सो आज मी ठरवलं चला आईस फेशियल करते. आता बऱ्याचदा मी बर्फ चेहऱ्यावरून फिरवत असते, पण असा प्रॉपर ॲक्च्युली मी हे आलिया भटचं बघितलं होतं. ती अशाच प्रकारे बाउलमध्ये खूप सारा आईस त्याचं पाणी होऊ देते आणि त्यामध्ये चेहरा बुडवून ठेवते. मी म्हटलं चला याचेही रिझल्ट बघूयात. आईस फेशियलचे तसे भरपूर रिझल्ट आहेत आणि तुमची जर माझ्यासारखी ऑइली स्किन असेल तर तुमच्यासाठी हे खरंच खूप जास्त गरजेचं आहे. बघा, ऑइली स्किन असली की आपल्याला ब्लॅक हेड, व्हाईट हेड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपन पोर हे प्रॉब्लेम होतात. सो अशा वेळेस जे आहे आपण आईस फेशियल करायला पाहिजे. आता बऱ्याचदा मी चेहऱ्यावरनं बर्फ फिरवते, पण मी आलिया भटचं एक स्किन सिक्रेट बघितलं होतं. त्यामध्ये ती असंच बाउलमध्ये बर्फ घेते, तो थोडासा विरघळला की त्यामध्ये अशा प्रकारे चेहरा बुडवून जे आहे याला ती आईस फेशियलच म्हणते. सो असं आईस फेशियल करते. म्हटलं चला आज आपण हे ट्राय करू आणि या फेशियलचे रिझल्ट इन्स्टंट असतात. म्हणजे लगेच खरंच म्हणजे मलाही नवल वाटलं. अशी स्किन मी थोडं बाहेर. सो आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता संध्याकाळची भूक तर तुम्हाला माहीत आहे, बरोबर 5 वाजून गेले की भूक लागते. आणि त्यासाठी मुलांनी मला बरेचसे ऑप्शन दिले, जसं काही मम्मा आलू चिप्स तळून दे, कुरडी तळून दे, आजीने दिलेली चकली तळून दे आणि हां बरोबर आहे आणि बरंच काही. सो मी म्हटलं मी तर काही तळणार नाही आहे, म्हणून इथे आरोही बसलेली आहे. आता काय पॉपकॉर्न, म्हणून इथे आरोही तळते आहे आता पॉपकॉर्न. आता तळायचा विषय असा, म्हणजे कितीही म्हटलं ना खात नाही तरी 1-2 जे आहे आपल्या तोंडात घात जातातच आणि ते मला नको होते. आणि मुलांनाही नेहमी तळलेलं देणं चांगलं नाही, पण यांना हे आत्ता कळत नाही. त्यामुळे त्यांचा हट्ट असतो की नाही आम्हाला पाहिजे म्हणून. आणि म्हणून जे आहे मी तिला थोडंसं मोदीजींचं भाषणही ऐकवलं आता, की खायचं तेलही कमी वापरायचं आहे आपल्याला आणि आपल्या देशासाठी एवढं तर आपण करूच शकतो ना. आता मोदीजींनी सांगितलं आरू, पहिलं काय होता पॉईंट त्यात, मोदीजींनी काय बोलले, सोनं खरेदी करू नका. बस. सो सोनं खरेदी करण्या इतपत तर सध्याची काही कंडिशन नाही. आणि एक पॉईंट होता, ॲब्रॉड जाऊ नका. होतो अपने आरू म्हणते अवकाश से बाहेर आहे. सो मोदीजींनी ह्या 2 गोष्टी सांगितल्या, त्या तर आम्ही करूच शकत नाही, कारण तितकं आमचं बजेटच नाही. हां, तिसरी गोष्ट आम्ही कमी करू शकतो ते म्हणजे खायचं तेल. आणि पेट्रोल डिझेलचं म्हणाल तर तसंही आम्ही कमी यूज करतो, कारण आमच्या साहेबांचं ऑफिस आमच्या घराजवळच आहे, त्यामुळे तिथल्या तिथे काही जास्त पेट्रोल वगैरे लागत नाही. आणि बाहेर आम्ही क्वचितच जातो, महिन्यातनं म्हणा 15 दिवसातनं म्हणा, त्यामुळे पेट्रोल डिझेल आम्ही भरपूर वाचवतो. आणि आज आम्ही खायचं तेलही ते वाचवतो आहोत, तळण न काढून. बघा किती सिन्सिअर भारतीय नागरिक आहोत आम्ही. मामा मला पास्ताचे ते मसाले दे. नाही पिझ्झा मसाला हे काही नको टाकू त्यात. आता पॉपकॉर्नमध्ये पास्ता, पिझ्झा आणि चिली फ्लेक्स न काय कोण टाकतं आरोही? आय लाईक सोयाबीन. माहिती आहे का, संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण बनवू शकतो. पण आता वजन कमी करायचं म्हटलं की कसं फक्त एक्सरसाइज करून किंवा फक्त डाएट करून होत नसतं. दोघांचाही समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. एक्सरसाइज तर मी बऱ्यापैकी स्टार्ट केलेली आहे आणि खाण्यापिण्यावरही मला बरंचसं कंट्रोल करायचं आहे. त्यामुळे म्हटलं भूक तर लागली, म्हणून जे आहे पॉपकॉर्न इथे आम्ही भाजायला ठेवलेले आहेत. पॉपकॉर्न म्हणा, आपले जे लाह्या असतात त्या लाह्या किंवा मग मुरमुरे वगैरे अशा गोष्टी वापरून तुम्ही माहिती आहे का, एकतर आपली भूकही क्षमते आणि त्यातनं आपल्याला बरेचसे प्रोटीन वगैरेही मिळतं. नाहीतर तुम्ही फुटाणे वगैरेही खाऊ शकता. सायंकाळच्या भुकेसाठी स्पेशली सांगते आहे मी. सो आज आमचा मेनू आहे हा. भाज थोडंसं असं त्याला, नंतर झाकण ठेव. आणि हा आमचा सेफ पहा, असं गॅसच्या ओट्यावर मांडी घालून कोण स्वयंपाक करते. आणि पॉपकॉर्नवर अशा प्रकारे व्यवस्थित झाकण ठेवून आरोहीने सिद्ध केलंय, सी इज नॉट पापा की परी, सी इज मम्माज गर्ल. म्हणजे माझ्या आरूला माहीत आहे नेमकं काय कधी कसं करायचं ते. दुपारी पिऊसोबत थोडंफार खेळली, पण तेवढ्याने काही त्याचं मन भरलं नाही. सो सायंकाळी पुन्हा हट्ट करून तो मला खाली खेळायला घेऊन आला. नाही म्हटलं तर मी कोणासोबत खेळू तेवढं सांग.
असा त्याचा प्रश्न होता आणि फार इरिटेट करत होता. म्हटलं त्याची प्रश्नाची उत्तर दिल्यापेक्षा तर खाली जाऊन जरा खेळलेलं परवडते, म्हणजे तोही रमेल आणि माझेही पाय मोकळे होतील. तसंही इतक्यात इव्हनिंग वॉकला गेलेली नाही. सो म्हटलं चला या निमित्ताने तरी आपला थोडासा वॉक होईल. सो इथे आमचं चाललेलं, आधी तर आम्ही क्रिकेट खेळलो, पण इतक्या दूर दूर शॉट मारत होता की मला इतकं धावावं लागत होतं. म्हणून मी म्हटलं नाही बाबा मी क्रिकेट नाही खेळू शकत, बॅडमिंटन म्हणशील तर खेळते. आणि तो बॉल आणता आणता इतका मला म्हणजे असा दम लागला होता की मला आराम करावा लागला थोडासा. सो तोपर्यंत त्याचा एक फ्रेंडही आला होता. मी म्हटलं तुम्ही दोघं खेळा बॅट बॉल, तोपर्यंत मी इथे बसते जराशी. सो थोड्या वेळ बसले, पुन्हा जे आहे त्याच्यासोबत बॅडमिंटन खेळले आणि खेळता खेळता कधी 6:30 पावणे 7 झाले लक्षातही आलं नाही. आणि मग क्लिक झालं, अरे आपल्याला टिफिनही द्यायचा आहे. मग काय अशी गडबड उडाली, काय करू भाजी वगैरे काहीच वेळेवर सुचत नव्हतं. सो फ्रीजमध्ये सिमला मिरच होत्या पडून, म्हटलं चला आज सिमला मिरचची भाजी बनवूयात. मी सिमला मिरची भाजीनं मस्त बेसन टाकून बनवते, कधीतरी शेंगदाण्याचं कुठेही टाकते, पण दोन्ही प्रकारानं खूप छान येते. पण खाली बोलता बोलता माझ्या मैत्रिणीने सांगितलं की तिच्या रिलेटिव्हमध्ये कुणीतरी ना पातळ अशी ही भाजी बनवते. सो आता नेक्स्ट टाईम ना तशा टाईपची भाजी नक्की बनवून बघेल. तिने सांगितली थोडकी मोडकी रेसिपी, बाकी मी यूट्यूबवर पाहून घेईल. बरं चला आता बाय.